कोणाला काही फील झालं? बोला गायत्री मॅडम, अनम्यूट करा. हा मॅडम, नमस्कार. नमस्कार. हा, मला जांभळा प्रकाश खूप जाणवला. व्हेरी गुड. अजून? गोल्डन प्रकाश पण जाणवला, जांभळा प्रकाश. आणि तुम्ही ते ऍक्टिव्हेशन करताना ना, हा. असं मुंग्या आल्यासारखे खूप झालं, असं चटचटल्यासारखं झालं मला. कुठे चणचणल्यासारखं झालं? दोन्ही, इथे इथे आणि इथे. ओके, व्हेरी गुड. हे खूप चांगलं लक्षण आहे. तुमच्यापर्यंत रेकी शक्तीची ऊर्जा पोहोचत आहे. हो. धन्यवाद. हो. बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही जेव्हा डोळे मिटायला सांगितले ना, तेव्हा हातातून ना असं झिंझिण कसं असं मुंगी आल्यासारखं होतं, हा. तसं काहीतरी फील होत होतं आणि पूर्ण शरीराला ना असं व्हायब्रेशन जाणवत होतं. म्हणजे मोबाईल कसा व्हायब्रेट होतो हा. तसं तसं फील होत होतं. काहीतरी हातातून काहीतरी असं. मॅग्नेटिक फील्ड जाणवत होता. हा, त्या मागाशी बोलले ना असं झिंझिण्या, तसंच खूप, आणि ते पण जोर जोरात असं जाणवत होतं. व्हेरी गुड. तुमच्यापर्यंत कनेक्टिव्हिटी छान पोहोचते. नमस्ते मॅडम. हा, बोला. काय आहे की प्रत्येकाच्या जीवनात हा. जेव्हा चांगला काळ येत असतो तेव्हा तुमच्यासारख्या गुरूंची भेट होते. धन्यवाद. लक्षात आलं का? हा. तर माणसाच्या जीवनामध्ये आता 250 लोक जरी ह्याच्यात सामील झाले असले ना, आता शक्तिपाताच्या वेळेला जर 50च माणसं असतील तर या वेळेला तुम्ही सांगा, 50 माणसांचे काहीतरी पुण्याचा भाग असेल म्हणूनच ते या वेळेला शक्तिपाताला हजर राहिले. हा, सगळे कारण लोक कोणा उपस्थित नाही राहू शकत. हा, शकत नाही. काय मागील जन्माचं, काय पुढील जन्मात, म्हणजे आताच्या जन्माचं, वर्तमान स्थितीतलं त्यांचं कर्म हे त्यांना इथपर्यंत आणलेलं असतंय. म्हणून कर्म माणसानं चांगलं ठेवायचं. कर्माची अपेक्षा न करता, फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहायचं. आणि एक माणसाला माणसाशी माणसाप्रमाणे वागणूक द्यायची, प्रेमानं वागायचं. एवढंच मला तुमच्या ह्याच्यातून कळलेलं आहे.